पाहिलं ना तर अगदी शरीर यष्टीचा भेद घेणारा बॉल त्याला मात्र नक्कीच हाफ ट्रॅकर बनवलं आणि पाठवलं अगदी सीमारेषेच्या पलीकडे. अनिलजी गोपाळे सर कुठे असाल तर हा अवांतर यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर गोलंदाजावर थोडस दडपण आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावसंख्येत वाढ होती. वाईट एक्स्ट्राच मध्ये मात्र नक्कीच ऍड केला जातोय. हा बॉल देखील रोहन शिंदे साठी हाफ ट्रॅकर आहे आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे येतोय. हा देखील एक चांगला चौकार. रोहन शिंदे पहिल्याच ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः बरंच सारा पाहायला मिळतात. 40+ खेळाडू आहेत आणि 40+ खेळाडूंवर मात्र नक्कीच जास्तीत जास्त दबाव झोपण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच असणार आहे. यावेळेचा बॉल ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पंच कळवतील हा निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतात. 9 धावा अगदी आपल्याला धावफलक्यावर पाहायला मिळतील. परंतु दरम्यान जर आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी. यावेळेचा बॉल फुल टॉस आणि पाठवलाय मिड विकेट काव कॉर्नरला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आणि जर आपण पाहिलं फुल टॉस आहे आणि त्याचा खरपूस समाचार. चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत अगदी झपाट्यानं वाढ झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा धावफलक्यावर. 13 रन्स टू ऑन बोर्ड. 13 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतील. ही मॅच महत्वपूर्ण आहे. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच. पहिलीच मॅच आजच्या दिवसातील. पुढे बुद्रुक प्रीमियर लीगला या क्रिकेटच्या महासंग्रामाला मात्र नक्कीच सुरुवात झाली आहे. यावेळेचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा पाहायला मिळाला. टप्पा पडला. कट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये रोहन शिंदे यांच्यासाठी हा बॉल होता. जर आपण पाहिलं डॉट बॉलची सांगता होतीये. थोडासा चकमा देणारा फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. यावेळेचा बॉल फुल टॉस फुल टॉस फुल टॉस आणि चेंडूला पाठवलाय. चेंडू सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत जर आपण पाहिलं तर धावसंख्येत झपाट्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्या लगावली जाते ती 19. 19 धावा धावफलक्यावर. 19 धावा धावफलक्यावर असणार आहे. 19 रन्स टू ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये मात्र नक्कीच संघ जर आपण पाहिलं तर शौर्यरुद्र पॅन्थर्स या संघाने आज विक्रम केला. अगदी या संपूर्ण स्पर्धेचा हायेस्ट गाठला आणि त्याचा पाठलाग करत असताना महेश शिंदेला भरपूर अडचणींना मात्र नक्कीच समोर जावं लागला. उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलं. ही संपूर्ण स्पर्धा. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि गोलंदाजीसाठी गोविंद गोविंद मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. गोविंद धंद्रे गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचा लाडका गोविंदा गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतील. या वेळचा बॉल जर आपण पाहिला हाफ ट्रॅकर आणि त्याला पाठवलाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं एका बाजूला रोहन शिंदेनी चांगली बॅटिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला गणेश बांगर मैदानाच्या आतमध्ये इज ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघांनी दोन्ही खेळाडूंनी मात्र नक्कीच चांगला परफॉर्मन्स द्यायला सुरुवात केली आहे. मंडेडरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर. चेंडू हवेत असणार आहे. झेल घेण्याची संधी. ओ हो झेल ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नसणार आहे. या चुकीची शिक्षा तुम्हाला मॅच झाल्यानंतर दिली जाईल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार का हे देखील प्रश्नचिन्ह. गेल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं निलेश बांगर अक्षरशः बरसले होते मैदानाच्या आतमध्ये.
यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अभि गिगे येत आहेत. अभिचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गत वर्षी या देखील खेळाडूने चांगला परफॉर्मन्स केला होता. डिते स्टार या संघासाठी मात्र नक्कीच चांगलं क्रिकेट खेळला होता आणि अभिकडे क्षमता. अभि देखील यंगस्टर खेळाडू आणि चांगले बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्याकडे पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर पाहूयात. फाईन लेगला रोहन शिंदे आणि चेंडू चाललाय. चेंडू थांबत नाहीये. अगदी सुसाट वेगाची मारायची अमल आणतोय. येतोय हा चौकार. चौकार आलाय. 30 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं अगदी धावसंख्येचा डोंगर उभा राहायला सुरुवात झालीये. गोविंद दंद्रे यांच्यावर मात्र नक्कीच हल्ले चढवले जात आहेत. नेक्स्ट मॅच मी तुम्हाला कॉल करेल. एका बाजूला असणार आहे डीटी स्टार हा संघ, दुसऱ्या बाजूला पीजी इंडियन्स. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर पाहूया. डाऊन साईडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. रोहन शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आणण्याचं काम केलं जात आहे. रोहन शिंदेची खेळी संपुष्टात गेलीये. रोहन शिंदे बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं पतंग खेळबाद. डीजे ऑपरेटर कुठे असाल तर आपण माईशी संपर्क साधा. डीजे ऑपरेटर तर विलास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोविंद. यावेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील आहे, परंतु पंच अपील फेटाळत आहेत. विश्वास दाखवला होता परंतु आत्मविश्वास तडकेला नव्हता. त्यामुळेच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होती. 30 धावा धावफलक्यावर 15.00 सरासरीनं धावा धावफलक्यावर जमवल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा, 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा धावफलक्यावर असणार आहे. या दरम्यान आपण वळणार आहोत डीजे यांच्याकडे. त्यांना देखील एक संधी मिळवू द्यात. डीजे गोलंदाजीसाठी यावेळी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. गोलंदाज अशोक बांगर यांना मात्र नक्कीच आमंत्रित केलं जात आहे. यावेळचा बॉल फुल टॉस गणेशसाठी हा चेंडू होता. चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच. जर आपण पाहिलं तर आपण ज्या जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय केपी स्पोर्ट्स
यांच्या माध्यमातून हे संपूर्ण टी शर्ट्स आणि ट्रॅक्स आपल्याला उपलब्ध करून दिल्या. त्यांचंही मनापूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 KPL या स्पर्धेमध्ये. या बळचा बॉल जर आपण पाहिला, वा चांगलं क्षेत्ररक्षण आहे, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पंचांचा इशारा येतोय. त्या ठिकाणी थ्रो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पंचांनी खेळवलाय आणि पेनल्टी पॅनलाइज केलं जात आहे गोलंदाजाला. 2 धाबा आल्यात आणि एक नोची. त्या दरम्यान गोलंदाजी थ्रो केल्यामुळे तुम्हाला पॅनलाइज देखील केलं गेलंय आणि त्या 2 धाबा देखील ऍड केल्या जातील. एक्केचाळीस 41 रन्स टू ऑन बोर्ड. 41 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात. पीजी इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला D3 स्टार खेळाडूने खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे, याची देखील आपण दखल घ्या. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. फ्री हिटचा दणका, त्यावर हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. चेंडू चाललाय डीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून येत आहेत, परंतु जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी फ्री हिटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत होतीये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा अगदी आपल्याला धावफलक्यावर पाहायला मिळत आहेत. शुभम आमच्या सोबत जोडलेत गुण लेखकाच्या भूमिकेत. शुभम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. या वेळेचा बॉल मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळले लंग ऑफला. अभि याचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल इथे एक सिंगल धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. यावेळी कोलवर टप्प्याचा बॉल आहे, त्याला मात्र नक्कीच पुन्हा एकदा स्टेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळलाय. हा बॉल चांगला पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित केल्या नंतर मात्र नक्कीच खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्या आधीच्या चेंडूवर षटकार चौकारांची आतषबाजी आपण पाहिली. तर ही मॅच एका बाजूला जर आपण पाहिलं तर उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना साहिल माऊली वर्सेस RD पांथर या 2 संघांना यावेळी स्टेप आउट होऊन चेंडूला खेळलाय. हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 धाबा परंतु आल्या. 2 धाबाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्येला गबली जाते ती 47 रन्स टू ऑन बोर्ड. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर असताना 47 धाबा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 47 धाबा धावफलकावर आहेत. एका बाजूला रोहन शिंदे यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. या वेळेचा बॉल हाफ ट्रॅकर आणि गोविंद येत आहेतला नसेल माफ करा. त्या ठिकाणी पळून पूर्ण केले जात आहेत. रघु आलेत आणि रघुचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला प्रयत्न झाला, परंतु वैभव जर आपण पाहिलं तर सूर्याची किरण अगदी डोळ्यावर आली आणि त्यामुळे चेंडू नाहीसा झाला आणि दरम्यान 2 धाबा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. 49 धाबा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 49 धावा धावफलकावर आणि दरम्यान आपण वळणार आहोत डीजे स्वप्नील यांच्याकडे. डीजे आपण मराठी गाणी वाजवा असे देखील पाहायला मिळतील. सरपंच संजय गाबडे. RD पॅन्थर आपला एक 12th मॅन एक्स्ट्रा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. रिक्वेस्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. रिक्वेस्ट मी आपणास विनंती करतो. आपला एक 12th मॅन एक्स्ट्रा वैभव कदम आपणास यावेळी वाह काही क्षेत्ररक्षण आहे आणि कौतुक करावं लागेल. हाच अविनाश गिघे याचं कौतुक करेल, कारण जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ वरून अगदी 38 सर्कल वर ज्या ठिकाणी पॉवर प्ले आहे आणि त्या ठिकाणी येऊन झेल टिपला
अतिशय सुंदर जल मैदानाच्या आतमध्ये आणि हे छायाचित्र GTC या वाहिनीवर संतोष गावडे मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली या वेळेचा बॉल जर आपण पाहिला 54 56 धावा फलक्यावर पाहायला मिळतात. हा चेंडू चांगला आहे. यावर जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू कम्पॅक्ट करणारी गोलंदाजी. एक षटकार आला दरम्यान जर आपण पाहिलं ना चांगला चेंडू संजयने हाताळला. संजय यांचं देखील कौतुक करावं लागेल. डावकऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. यावेळेचा बॉल अगदी जर आपण पाहिला पंचांनी हेरलाय. पंच कळवतील हा अबांतर चेंडू असणारा एक्स्ट्रा मध्ये त्याला ऍड केलं जाईल. इनलिगल डिलिव्हरी खराब बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर एक्स्ट्राच भरपूर कमी पाहायला मिळालेत. षटकार चौकारांची आतषबाजी जास्त राहिली. यावेळेचा बॉल नो बॉल. पंच काय नो बॉल आहे. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच नो बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. थ्रो गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला मात्र नक्कीच केलं जात आहे दंडित. गणेश मेदगे जिमी मेदगे सर कुठे असाल तर या ठिकाणी माईकशी संपर्क साधा. गणेश मेदगे जिमी सर .58 58 धावा दाखल क्या बरे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच चेंडू जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल आहे आणि पंच काय नो बॉल आहे नाही फ्री हिटचा. रन्स टू ऑन बोर्ड. 60 धावा दाखल क्या बरे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी जर आपण पाहिलं तर लेक्सिक वरून चेंडू ट्रॅव्हल होऊन असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलं जात आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 60 धावा या धावफलक्यावर पाहायला मिळतात. हा फुल टॉस आणि त्याला पाठवलंय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलंय थोडेसे फंबल झाले दरम्यान चेंडू उचललाय फेकलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 62 62 धावा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतील आणि यानंतर आपण वळणार आहोत डीजे स्वप्नील यांच्याकडे. इंडियन्स वर्सेस DT स्टार. कॅप्टन या लगेचच विनंती असणार आहे. कॅप्टन्स संघमालक यायचंय. PG इंडियन्स संघमालक कॅप्टन कोण आहेत? अनिल गोपाळे सर या. गणेश लोखंडे कर्णधार आयकॉन असणार आहेत आणि एका बाजूला जिमी मेदगे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघमालक दिनेश दादा धंद्रे अर्थातच DT स्टार DD पंचांच या ठिकाणी संघमालकांच्या भूमिकेत पाहायला मिळतील.
या वेळेचा बॉल त्या ठिकाणी ऑन साइडला मिड विकेटला खेळून काढला जातोय. गणेश थांबत नाहीये. गणेश गणेश आणि गणेशच्या बॅटिंगचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गणेश अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर झालेत. जर आपण पाहिलं मोठा प्रहार खेळला जातोय. 68 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. निर्धाव चेंडू संतोष जंद्रे सँडी, आपण ज्या स्तंभाच्या बाजूला बसलात तिथून उठायचंय तिथून, कारण जर हवेच्या भरात ते पडू देखील शकतं, याची देखील काळजी. या वेळचा बॉल जर आपण पाहिलं पुन्हा एकदा गणेश आणि गणेश मैदानाच्या चौफेर बाजूस फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैभव कदम जो आयकॉन खेळाडू आहे, आयकॉन वर्सेस जर आपण पाहिलं तर आयडॉल ही लढत आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं ना, रोहन शिंदे बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळतोय. गणेश 73 धावा धावफलकावर 73 धावांचा डोंगर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभारलाय. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आहे. पंच कळप देईल काय असणार आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 33 जमानेशी मैदानाच्या आतमध्ये खेळतात. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर शॉर्ट मिड ऑफला कॉन्फिडन्स भरपूर चांगला आहे. ज्या ठिकाणी झेल उडाला होता त्या ठिकाणी देखील धावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश बांगर. यावेळी आणि पंच कोण आउट आहेत. हा, विशाल बांगर कुठे असाल तर आपण या, आपला संघ आपल्याला बोलावतोय. विशाल बांगर, $77 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. हा, 77 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जर आपण पाहिलं, राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपल्याला. सौरभ तर आपण या, असणार आहे अनिल गोपाळे सर. सौरभ कानसकर कुठे असाल तर आपण लगेचच माझ्याशी संपर्क साधायचा आहे. विनय कानसकर, संतोष सावंत, टॉस केला जाईल. एका बाजूला कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील महेशजी शिंदे. हा, या महेश शिंदे, आयकॉन खेळाडू, कुठे बुद्रुक गावाला पडलेलं घोड स्वप्न. एका बाजूला जर आपण पाहिलं तर राजू असणार आहेत आयकॉन, आणि दुसऱ्या बाजूला 40+ दोन्ही आयकॉन एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जातोय. टॉस कोणी जिंकलाय?
D3 स्टार या संघाने टॉस जिंकलाय. पाहूया टॉस जिंकून काय निर्णय असणार आहे. आपण लगेचच यानंतर आमच्यापर्यंत कळवायचं आहे. ही मॅच हाय व्होल्टेज असणार आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला धूमधडाका नक्कीच पाहायला मिळेल. तर दरम्यान मी तुम्हाला घेऊन जाईल. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. मायक्रोफोन वर चेंजेस होईल, मी तुम्हाला घेऊन जाईल. प्रवीणजी करपे सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. परंतु आता तो कानमंत्र किंवा मीटिंगचा अर्थ काय असणार आहे यानंतरच्या चेंडूवरती आपल्याला समजेल. वा भाई वा, काय जबरदस्त चेंडू इथे पेश केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. गोलंदाजी अप्रतिम आहे. आतापर्यंत 30 धावा, ज्या मात्र धावफलकावरती अजून 51 धावांची गरज जी मात्र मैदानावरती असणार आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. समीकरण इक्वेशन लांबच चाललेलं आहे. यावेळेस इथे मात्र टॉप एज घेतला होता चेंडूनं. अर्थातच इथे जर पाहिलं तर इष्टरक्षकाच्या हातामधनं चेंडू सुटला, निसटला आणि निसटल्यानंतर बॅकवर्डला गेला. तिकडे धाबा देखील मात्र कंप्लीट होणार आहेत. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धाबा तब्बल 31 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 31 झाल्यात. अजून 50 बनवायच्यात आणि चेंडू किती शिल्लक आहेत? अजून 8 चेंडू 50 धाबांची गरज. विजयाचं बिगुल कोण गाजवणार, कोण वाजवणार हे पाहणं फार महत्वाचं राहील. परफेक्ट मिडल केलं चेंडूला, डीप मिड विकेटला टिपला जाईल. टेक अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज या चेंडूवरती बाद. नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती दाखल होणार आहे गोविंद. आता तो वैयक्तिक शून्यावरती असणार आहे. शून्यातून त्याला मैदानाच्या आतमध्ये विश्व निर्माण जे मात्र करावं लागणार आहे. शून्याला देखील मित्रांनो क्रिकेटमध्ये खूप सारे महत्व आहे. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करून मंथन. शून्य आणि शून्य, आता शून्यातून विश्व इथे मात्र मैदानावरती निर्माण करावं लागणार आहे. न्यू बॅटर गोविंद मैदानावरती दाखल होतोय. योगेश गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती वाईड असेल. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाब्याने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 32 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती 32 धाबा धावफलकावरती आहेत.
इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका घेऊन काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. डिफेंड विकेटला ऑन फायर. कुठे बुद्रुक प्रीमियर लीग चा देखना चौकार. 4 धावा. आणि तब्बल 45 धावा. 6 बॉल मध्ये 45 धावांची गरज इथे असणार आहे. समीकरणाचा विचार जर आपण केला ना तर इथे समीकरण खूप अवघड आहे. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत हार मानून चालणार नाही. कारण एखाद दोन अतिरिक्त चेंडू आले त्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर 6 चेंडूवरती 6 षटकार जर केले तर इथे गणित बदलू शकतं. कारण हे क्रिकेट आहे. अजून विजयासाठी 46 धाबांची गरज. अब तक 36 धाबा धावफलकावरती. 36 अंकाला देखील मित्रांनो क्रिकेटमध्ये खूप सारे महत्व आहे. कारण 1976 साली जेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हतं, लाईव्ह टेक्नॉलॉजीचा वापर नव्हता, गॅरी सोबर्सनं 6 चेंडू घुटना टेक और तमाशा देख. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे खूप दूर वरती. वरती वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 44 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती नो बॉल देखील इथे घोषित केलेला आहे पंचांनी. नो प्लस. त्या चेंडूवरती धाबा पळून कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धाबा जर पळून पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धाब्यासाठी पलायन केलं जाईल काय? आणि इथे काय फलंदाज धावबाद. आताच्या 2 धाबा पळून तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. अतिरिक्त स्वरूपाची 1 म्हणजे आताच्या 3 धाबा असणार आहेत. तीन धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती आणि स्कोरकार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 47 धावा धावफलकावरती. इक्वेशन गणित गुणोत्तर जे प्रमाण होतं ते आता वाढत चाललेलं आहे. बरोबर ना सर? कारण आता हे समीकरण होणं पार करणं खूप अशक्य आहे. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या गोष्टी अशक्य असतात त्या मात्र कधी कधी शक्य देखील होतात. कारण कित्येक सामने आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. गेलेले सामने एक हाती जिंकलेले देखील आहेत कित्येक संघांना, कित्येक खेळाडूंनी. ते कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे पाहणं फार महत्वाचं राहील. बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर इथे मात्र मैदानावरती तयार. चार बॉल आणि 35 धावांची गरज. इकडे जर पाहिलं तर बॅकवर्डला हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. एकच धावेल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 48 धाबा. ज्या मात्र धावफलकावरती 48 धाबा धावफलकावरती आहेत. 3 बॉल आणि उर्वरित धाबा
विजयासाठी अजून भरपूर बनवायच्या. चला अंपायर सर, वेळोवेळी तुम्ही देखील खेळाडूंना सूचना द्या. बॅट वरती चेंडू घेतलाय, लॉंग लेग, फाईन लेगला, लॉंग रिझन मध्ये हा चेंडू मात्र खेळून काढला. चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. 4 धाबे. सुंदर फटका देखील मात्र घेऊन काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक देखील तिकडे मात्र तैनात आहे. चेंडूला फिल्ड केलं, थ्रो अप्रतिम. तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धाब्याने देखील धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्ड वरती धाबा तब्बल 54 धाबा ज्या मात्र धावफलकावरती 54 धाबा धावफलकावरती आहेत. बॅट वरती चेंडू घेतलाय, चेंडूचं स्वागत केलंय, सीमा पार षटकार. सामना देखील इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम इथे विजय होतीये.